नमस्कार, गार्गीज कलेक्शन मध्ये आपलं स्वागत आहे। गुढीपाडव्याच्या दिवसापासून आपण ह्या चॅनलची सुरुवात केली, तर त्या दिवसापासूनच ज्यांनी लाईक केलं आहे, शेअर केलं आहे आणि आपल्या शुभेच्छा कमेंटद्वारे व्यक्त केल्या आहेत, अशा सर्वांचे मनपूर्वक आभार। जेव्हा आम्ही चॅनल चालू केलं तेव्हाच आम्ही म्हटलं होतं की या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत गार्गीज कलेक्शनचे वेगवेगळी व्हरायटी त्याचे अपडेट्स देऊ। तर त्यानुसारच आज आम्ही तुमच्यासाठी खास कुठली व्हरायटी घेऊन आलो आहोत ते बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। महाराष्ट्रातील भरजरी पारंपरिक वस्त्र प्रकार गर्भ रेशमी संपूर्ण पदर जरीचा रुंद व ठसठशीत काठ अशी जिची प्राथमिक ओळख आहे। बरोबर, तुम्ही ओळखलं असेलच, महाराष्ट्राचे महावस्त्र क्वीन ऑफ सारीज म्हणून मिरवणाऱ्या पैठणीचीच आहे ही ओळख। एखादी युवती असो किंवा प्रौढ महिला, प्रत्येकीलाच हवीशी वाटते अशी ही पैठणी। मला नक्की खात्री आहे की तुमच्या प्रत्येकीच्या वॉर्डरोबमध्ये अशी एखादी पैठणी नक्कीच असेल, पण मग त्या पैठणीला मॅचिंग होणारी पर्स तर हवीच। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तुमच्याच वॉर्डरोबमधील पैठणीला मॅचिंग होणारी प्युअर पैठणीच्याच पर्सेस। चला तर मग आता आपण बघूया प्युअर पैठणीच्या पर्सेसचे काही कलेक्शन। प्युअर पैठणीच्या पर्सेस मधील हा आता पहिला प्रकार आहे। याला गोल्डन हँडल दिलेला आहे आणि याचा फ्रंट भाग जो आहे तो पूर्ण आता ह्या जरीच्या कापडावरती हे मोराचं आणि फ्लॉवर्सचं वर्क केलेलं आहे। म्हणजे पैठणीच्या साडीला जो पदर असतो त्यापासून हा पुढचा भाग बनवलेला आहे आणि बॅक साईडला असं स्काय ब्लू कलर आणि हे विविंगचे बुट्टे आहेत आणि आतूनही त्याला एक कप्पा दिलेला आहे आणि हे अस्तर खूप चांगल्या प्रकारचं आहे, कपॅसिटी चांगली आहे। आता आपण ह्यातले कलर बघूया। हा त्यातील दुसरा कलर आहे। ह्याचंही वर्क थोडं वेगळं आहे, मोर आणि फ्लॉवर्स हे सेम राहील, फक्त थोडे वेगळ्या प्रकारचं वर्क येईल। हा त्यातला व्हायलेट कलर। ही एक तिसरी पर्स आहे। यावरचंही वर्क वेगळ्या प्रकारचं आहे, इथे दोन मोर आहेत आणि हा फ्लोरोसेंट कलर। हा चौथा कलर आहे, राणी पिंक कलर। आणि आता हा एक कलर आहे, ब्लॅक कलर आहे। यामध्ये थोडं डिझाईन वेगळं आहे, वरती आणि खालती प्लेन दिलेली आणि मधून जरीचा काठ दिलेला आहे। हा प्युअर पैठणीचा दुसरा प्रकार आहे आणि आता ही बॉक्स स्टाईल हँड पर्स आहे। याचा वरचा हा जो इतका भाग आहे तो जरी काठापासून बनवलेला आहे आणि बाकीचा प्युअर पैठणीचं सिल्क कापड येईल। त्याच्या आतील भागामध्ये अशी एक चेनचा कप्पा आहे आणि बाकी कपॅसिटी चांगली आहे। त्याला स्लिंग कम अशी चेनही दिलेली आहे, म्हणजे हे हँड पर्स कम आपण शोल्डर पर्स म्हणून याचा वापर करू शकतो। आता हा कलर आता व्हायलेट कलर आहे, ह्याच्यामधले आपण बाकीचे कलर बघूया। त्यामध्ये आता हा दुसरा कलर आहे, ब्लॅक कलर। हा एक कलर आहे, मोरपिशी कलर। हा एक कलर आहे, डार्क ब्लू कलर। हा एक कलर आहे, मस्टर्ड कलर। आणि हा एक कलर आहे, फ्लोरोसेंट लाईट ग्रीन। हा आता पैठणी पर्स मधील तिसरा प्रकार आहे। हे प्युअर पैठणीच्या पर्सेस आहेत। याचा वरील भाग आहे तो जरीचा आहे आणि खाली प्लेन आहे। बॅक साईडला ही प्लेन कलर मध्ये आहे, फक्त त्याला इथे मोराचे दोन बुट्टे आलेले आहेत। तर ह्याचं जे हँडल आहे तेही त्याच कलरचं हँडल दिलेलं आहे। आतमध्येही एक चेनचा कप्पा आहे आणि त्याची कपॅसिटी चांगली आहे। हा त्यातला व्हायलेट कलर आहे। आपण आता बाकीचे कलर बघूया। हाही आता एक व्हायलेट कलरच आहे, पण मगाचा कलरनी ह्याच्यामध्ये थोडा शेडचा फरक आहे, लाईट डार्क आहे। हा त्यातला तिसरा कलर आहे, ब्लॅक कलर। हा एक कलर आहे मस्टर्ड कलर।
त्यालाही असे जरीचे बुट्टे आलेले आहेत. आणि आता हा एक कलर आहे ग्रीन कलर. आता पुढचा प्रकार आहे प्युअर पैठणी पर्स मधला. हा रोल हँड क्लच असा प्रकार आहे वेगळा. त्याला अशी चेनही दिलेली आहे आणि पुढचा भाग आहे तो पूर्ण जरी आणि मोराची डिझाइन आहे. आतमध्येही असा त्याला एक चेनचा कप्पा आहे आणि ओपन स्पेस आहे. आणि बॅक साईडला प्लेन कलर येईल. त्यातील हा आता रेड कलर आहे. आपण बाकीचे कलर बघूया. आता त्यातीलच दुसरा कलर आहे फ्लोरोसंट ग्रीन कलर आहे. हा एक कलर आहे मस्टर्ड येलो कलर आहे. हा एक अजून कलर आहे ग्रीन कलर आहे, डार्क ग्रीन कलर. आणि हा एक कलर आहे ब्लॅक कलर. प्युअर पैठणी पर्स मधीलच हा अजून एक प्रकार आहे. आणि ही स्लिंग कम पर्स म्हणून याचा आपण यूज करू शकतो. याला बेल्ट दिलेला आहे तो मोठा आहे. ॲडजस्टेबल बेल्ट दिलेला आहे म्हणजे पर्स किंवा स्लिंगसाठी तो ॲडजस्ट करू शकतो आपण. ह्या त्याचा फ्रंट भाग आहे. आणि बॅक साईडलाही बुट्टे आणि चेनचा कप्पा आहे. आणि आतल्या बाजूलाही एक चेनचा कप्पा दिलेला आहे. अस्तरही चांगल्या प्रकारचा आहे. आणि हा आता मरून कलर आहे. यातले बाकीचे कलर आपण बघूया. हाच त्यातील आता दुसरा कलर आहे राणी पिंक कलर. त्याच्या बॅक साईडलाही आता छोटे हे जरीचे बुट्टे दिलेले आहेत. त्यातील हा आता तिसरा कलर आहे रेड कलर. त्यालाही बुट्टे आहेत. हा त्यातील चौथा कलर डार्क ब्लू कलर. त्यालाही जरीचे बुट्टे आहेत. हा अजून एक कलर फ्लोरोसंट ग्रीन कलर. पैठणी पर्स मधीलच हा आता अजून एक पर्स कम स्लिंगचा प्रकार आहे. मगाशी आपण पाहिला तो प्युअर पैठणीचा होता, पैठणी कापडापासून. हा थोडा सेमी आहे पण हाही तसं सेम आहे की त्याची जी बेल्ट दिलेला आहे तो ॲडजस्टेबल बेल्ट आहे. म्हणजे पर्स कम स्लिंग म्हणून त्याचा आपण यूज करू शकतो. तसंच हे जे बेल्ट दिलेले आहेत ते त्या पर्सच्या कलरचेच दिलेले आहेत. त्याच्या बॅक साईडलाही एक चेनचा कप्पा आहे. आणि आतूनही त्याला एक चेनचा कप्पा दिलेला आहे आज. आणि कपॅसिटी ही चांगली आहे. मगाच्या पर्सपेक्षा याची साईज थोडीशी जास्ती आहे, थोडी मोठी साईज आहे. हा आता राणी पिंक कलर आहे. हा त्यातील आता दुसरा कलर आहे मस्टर्ड कलर. हा एक कलर आहे नेव्ही ब्लू कलर. हा एक कलर आहे ब्लॅक कलर. आणि हा एक कलर आहे रेड कलर. प्युअर पैठणीमधील हा जो प्रकार आहे ते हे क्लचेस आहेत आणि बाकी प्लेन येईल. आणि पैठणीच्या काठाचा वापर केलेला आहे. आतमध्येही त्याला एक चेनचा कप्पा आहे आणि चेन दिलेली आहे हँडल म्हणून. बॅक साईडलाही प्लेन येईल. आता यामध्ये आपण वेगळे प्रकार बघूया. क्लचचाच हा आता एक दुसरा प्रकार आहे की त्याच्या फ्रंट साईडला हे असं जरीचं कापड वापरून त्याच्यावरती वर्क केलेले मोर आणि फ्लॉवर्स आहेत. तसंच त्याचं बॅक साईडही तसंच कापडाचा वापर केलेला आहे. आतूनही त्याला एक कप्पा आहे चेनचा आणि चेन दिलेली आहे.
आता ह्याच्यामध्ये कलर्स नाहीत, फक्त थोडंसं मोराची आणि फ्लॉवरचं डिझाईन बदलेल. कशी वाटली तुम्हाला ही प्युअर पैठणी पर्सेसची व्हरायटी? चला तर मग आपलं वॉर्डरोब उघडा आणि आपल्या पैठणीला मॅचिंग पर्सची ऑर्डर प्लेस करा.